तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी 5 याच्या एपिसोड 2च्या रिव्ह्यूला आपण आलेलो आहे. तुम्ही एपिसोड 1च्या रिव्ह्यूला भरघोसचा असा प्रतिसाद दिला आणि आपण एपिसोड 2च्या रिव्ह्यूला भाऊंना आणलेलं आहे. तर आम्ही आज वर्षा उसगावकर वर्सेस निकी तांबोली अशी फाईट झालेली, तर आम्ही त्याच्यावरती चर्चा करणार आहे की कोण बरोबर होतं, कोण चुकीचं होतं. तर मला तर वाटते की निकी तांबोली ही त्या सिच्युएशनला बरोबर होती, कारण की ती जे बोलली मुद्देसूद ते मांडलं तिने की वर्षा उसगावकरला जे काही बोलली. आता बरेचसे म्हणतात की सिनियर ह्याला काय म्हणले आणि काय नाही, तर तिथं सिनियर ज्युनियर असं काही नाही बरं का. तर तिथे बोलली, ते बरोबर बोललेली. तो तुमचं काय म्हणणं आहे? आता टास्कच्या नुसार समजा ती बोलली तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की बरोबर बोलली. पण सिनियरिटीप्रमाणे आणि समजा एक रिस्पेक्ट की एक मराठी मोठी कलाकार आहे वर्षा उसगावकर, म्हणजे काही छोटं नाव नाही आहे. निकी तांबोळीनी तिचं बायोग्राफी म्हणजे जर बघितली वर्षा उसगावकरची, वर्षाताईची, सगळे वर्षाताईच म्हणतात. रिस्पेक्ट की आज वयानुसार तिने म्हणजे मराठी इंडस्ट्री असेल आणि बॉलिवूड असेल दोन्हीमध्ये तिचं खूप मोठं योगदान आहे आणि तिने गाजवलेलं आहे. तर थोडंसं रिस्पेक्ट केली पाहिजे, स्पर्धकांनुसार थोडंसं रिस्पेक्ट केली पाहिजे. निकी तांबोळी काय आहे की तिने हिंदी बिग बॉस खूपच गाजवलं आहे, तिला त्याचा अनुभव भरपूर आहे. आणि बाकी दुसऱ्या स्पर्धकांना ट्रोल करून फक्त वर्षाताईंना ट्रोल करायचं आणि आपलं क्रेज वाढवायची, असं तिचं एक टार्गेट मला तरी वाटतंय. म्हणजे तसं काय नाही. तसं तुम्ही म्हणताय की जर का वर्षाताईला जर का सगळेजण टार्गेट करतात ते निकी तांबोली आणि ते तिकडून जर का प्रसिद्धी घेतात ते, अहो मग मी सगळ्यांना म्हणतो की ते निकी तांबोलीला ते टार्गेट करतात ना, कारण की कोकण हार्टेड गर्ल ती तिच्यासोबत भांडली. आता वर्षा उसगावकर तिथं पहिल्या दिवसापासून तिचं आणि तिचं काय पटत नाही. त्याच्यानंतर आपण आता बघतोय ती क्यूके, ती एक रॅपर आहे, ती भांडते. आता म्हणजे सगळे जर का तिच्यासोबत भांडत, मग मी म्हणतो की तिच्या प्रसिद्धीची सगळे भांडखोरच आहे. ती निकी तांबोळी भांडखोरच आहे, तिचा गेम आहे तो. नाही गेम कसा म्हणू शकतो, ठीक आहे गेम आहे पण ती भांडखोरच आहे. ती भांडखोर आहे. ती वर्षाताईंना टार्गेट करायचं, पॉप्युलरिटी आपली वाढवायची, क्रेज वाढवायची. आणि ती आत्ता वर्षाताईंनंतर हळूहळू इकडे सगळीकडे ती हे झालेली. आरबाज पटेलच्या बाबतीत बघितलं तर जसं वर्षाताई बेडवरती बसल्या तर आरबाज पटेलही बसून उठला, पण आरबाज पटेलला ट्रोल केलं नाही आहे. तर आरबाज पटेल आणि त्यांचं काय, ते आता पूर्ण महाराष्ट्र बघतोय कॅमेऱ्यामध्ये त्यांचं काय चाललंय ते, असं आहे ना. तसं काही नाही, तसं काही नाही. तर आता मला सांगा की आता तुमचा आता आपला एक कोण मित्र असेल तिथं घरामध्ये बनलेला आहे, तर आपण आपल्या दुश्मनाला म्हणजे आपला जो मित्र नाही त्यालाच आपण बोलणार ना. आपल्या मित्राला आपण कशाला बोलू? आपल्या मित्राला आपण साईडला घेऊन बोलू की बाबा तुझं पण चुकलं होतं. पण 4 लोकांसमोर आपण तसं नाही. आता हा तुम्ही जसं म्हणताय, हा जसा टास्कचाच भाग आहे, स्पर्धेचा भाग आहे, म्हणजे तिथं हे होणे. तर मग तुम्ही मित्र, ठीक आहे, मित्राला मग नंतर पण बोलू शकता की नाही मी या स्पर्धकाला जसे बोलले त्यामुळं मला 2 शब्द तुम्हाला ऐकवणं सुनावणं होतं. हे नंतर तुम्ही हेच गोष्ट जसं साईडला घेऊन ऐकू शकता, तर हेच सुद्धा साईडला घेऊन बोलू शकता की आरबाज पटेलला बोलायला पाहिजे होतं की आरबाज पटेलनी देखील तू देखील तिथं चुकलीलाच आहे, असा विषय. आता जसं बघितलं की ठीक आहे वर्षाताईंचं चुकलं, त्यांनी सगळ्यांनाच वेटीस धरलं की ज्यावेळेस बिग बॉस बोलवत होतं ते मेकअप चालू होता त्यांचा, मी येते. तर ठीक आहे ना, म्हणजे आता चुकलं तर चुकलं. मी पूर्ण वर्षाताईंची पाठराखण करत नाही, पण बाकी गोष्टी की तुम्ही बाकी म्हणू शकता हे. आणि दुसरी गोष्ट ते हे काल बघितलं तुम्ही निकी पटेल हे वर्षाताईंकडे बघून सारखं हे काय, असं काय, वर्षाताई म्हटलं हे काय. बरोबर आहे ते निकी तांबोली. आता मला जर का सांगा, 2 दिवसात जर का निकी तांबोली त्यांच्या नाकात दम केलेला आहे, म्हणजे त्यांची MG असती बरं का काहीतरी की मिनिमम गॅरंटी की तुम्हाला फिनालेपर्यंत घेऊन होणार किंवा 10 वीकची मिनिमम गॅरंटी, असं त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो. तर वर्षा उसगावकर यांच्या नाकात किती दम करून ठेवणार आहे ना ती, तुम्ही 100% बघा. आता तर निकी तांबोलीसोबत तिने जरा पंगा घेतलेला आहे. अहो ती हिंदीची कंटेस्टंट आहे, ती मोठी कंटेस्टंट आहे, टॉप 3 मधून आलेली. ती तिच्या अनुभवाचाच ती तिथं फायदा उचलते 100%. ती प्रत्येकाला टार्गेट करणार आहे की आज आपण बघू शकतो की सोशल मीडियातले जे देखील सूरज चव्हाण असेल, छोटा पुढारी असेल, महाराज देखील आहेत आपले, पुरुषोत्तम महाराज देखील आहे, महाराजांना देखील ट्रोल केलं जाईल तिच्याकडनं. महाराजांना टार्गेट ती करू शकते की म्हणजे होणार आहे काही या गोष्टी. मी काय म्हणतो, माझं एक सोपं म्हणणं आहे की जर का प्रत्येक मुद्द्यामध्ये, आता जो घरचा मुद्दा चालू आहे, प्रत्येक मुद्द्यामध्ये जर का निकी तांबोलीचं नाव येते तर ती शो चालवतीये. तो 2 दिवसापासून ती शो चालवते. भले मला वाटते ती विलन असेल किंवा काय असेल तुमच्याप्रमाणे, माझ्यामध्ये ती हिरोईन आहे, ती हिरो आहे, ती शो चालवते. पण मान्य करतोच आहे की तिने हिंदीचं बिग बॉस गाजवलीच आहे आणि त्याच्यामध्ये तिचे वाद आणि सगळं तिचं बाकी काही गोष्टी पूर्ण महाराष्ट्राने आणि त्यावेळेस पूर्ण भारताने बघितलेलं आहे हिंदी.
तर आता ती ह्याच्यात पण गाजवणारच आहे एवढं 100%. ती आता तिने सुरुवात वर्षाताईंकडनं केली की मोठाच तिने मोठा मासा गाळाला पकडलेला आहे. आता छोटे 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 ते टार्गेट करणार ती. नाही, तुम्ही जर का मोठा मासा म्हणता तर बाकीच्यांनी पण मोठाच मासा गळाला धरलेला आहे. जर का तुम्ही वर्षा उजगावकर जर का मोठा मासा म्हणताय तर वर्षाताईंच्या आता हाल फिलहालमध्ये काही मूवीज आलेले नाही किंवा काय मोठी मालिका आलेली नाही किंवा काय मोठ्या ब्रँड बरोबर त्या दिसत नाही किंवा सोशल मीडियावरती बरेचसे ॲक्टिव्ह तर दिसत नाही. पण निकिता अंबोली म्हणजे एक बिग बॉसचं एक मोठं व्यक्तिमत्व, रिॲलिटी शो त्यांनी बरेचसं केलेलं आहे किंवा बरेचसे चर्चित असणारे ते व्यक्तिमत्व आहे किंवा मग वेबसिरीजमध्ये आलेले आहेत किंवा बरेचशा इतर कार्यक्रमामध्ये ते दिसतात आहे. तर मी म्हणन की मोठा मासा गळाला लावलेला आहे तो वर्षा उजगावकर निकिता अंबोलीला टार्गेट करून, मी म्हणन निकिता अंबोलीला टार्गेट केलेलं आहे त्यांनी. बाकीचे कंटेस्टंटही निकिता अंबोलीला टार्गेट करतात. तो तुमचा भाग झाला, आमचा भाग झाला, ते बरोबर आहे. पण मित्रांनो, बरेचशांचे वेगळे वेगळे मतं असू शकतात, तुमचेही काही वेगळे मतं असू शकतात. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर एक वेगळा आपल्याला एक अनुभव आला की जेव्हा ते 3 जण आतमध्ये गेले ते सामान आणायला, तर त्याच्यामध्ये इलिना आणि ते बरेचसे काय काय होते. तर आपल्याला DP भाऊ दिसले. DP भाऊ बरेचसे कंटेस्टंट किंवा बरेचसे तिकडची लोक, बरेचसे रिव्ह्यूअर्स पण म्हणत असतील की DP भाऊ हे काही खालचा कंटेस्टंट आहे, जास्त बोलणारा नाही किंवा काय. तर मला वाटतं की तो गेमर आहे. भाऊंनी पण जसं निकिता अंबोलींनी गेम प्लॅनिंग केलेलं आहे तसं DP भाऊचं देखील गेम प्लॅन आहे. DP भाऊ एक शातीर खेळाडू म्हणू शकतो आपण. आणि त्यांची ही शातीर खेळीच आहे की ते दोघे जण बिग बॉसनी सांगितलं होतं की 3 जण स्पर्धक असे निवडा की जे निर्णय घेण्यामध्ये कमकुवत आहेत, तर तुम्ही असे निवडा की कुणाला निर्णय न घेण्याची क्षमता आहे. तर त्याच्यामध्ये सूरज चव्हाण आणि इरिना या दोघांचं नाव तर स्पर्धकांनी घेतलंच होतं. तर त्याच्यानंतर मग तिसरा स्पर्धक कोणतं सगळ्यांच्याच मनामध्ये हे असल्यामुळे मग नाही, शेवटी DP भाऊ काय बोलले, म्हटले ठीक आहे माझं नाव घ्या, माझ्यात पण निर्णय नाही घेण्याची क्षमता आहे. म्हणजे हा DP भाऊंचा एक गेम प्लॅन आहेच. पुढे आपल्याला शोमध्ये दिसणारच आहे, तुम्ही बघू शकताय. DP भाऊ देखील खूप धमाल करणार आहेत, खूप म्हणजे खूप धमाल करणार आहे आणि गेम ते खूप चांगला चालवणार आहेत DP भाऊ देखील. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला अजून एक आपला जो सूरज चव्हाण आहे तो इलिनाना शिला म्हणून बोलवा, त्याला काय तिथं नाव नाही घेता येणार. पण बरीचशी जणं म्हणत असेल की इलिना ही बाहेरची कंटेस्टंट कशाला आणली, तिने एक मराठीचा कंटेस्टंटची जागा खाल्ली किंवा काय. आतमधले कंटेस्टंट पण बोलले, ती कोकण हार्टेड गर्ल बोलली, परत बाकीचे पण म्हणले. पण माझा सवाल आहे की जर का तिची जागा जर का ती आणलेली आहे तर तुम्ही काय करताय, तुमची जागा तुमच्याही जागी जर का दुसरा कंटेस्टंट आला असतं त्याने काहीतरी चांगलं केलं असतं, तुम्ही काही करत नाही. करतातच आहेत की बाकी स्पर्धकांना माझं तेच सांगणं आहे की तुम्ही जसा इरिनाबद्दल विचार करताय तर तुमच्याबद्दल देखील बाहेरचे प्रेक्षक जे असतील ते देखील विचार करतात की हे स्पर्धक कशासाठी, तिथं कशासाठी हे बाकीचे प्रेक्षक विचार म्हणजे त्याच्यावरती प्रेक्षकजन हो बोलणार ना, 100% बोलणार. असं बोलणार की इरिनाचं समर्थन याच्यासाठी केलं पाहिजे की बाहेरच्या कल्चरमधून आलेली देखील कलाकार स्पर्धक, तिला आपली महाराष्ट्रीयन संस्कृती इतकी प्रिय आहे की तिने आज एकादशी असताना तिने बिग बॉसला स्पष्ट सांगितलं की बिग बॉस माझा उद्या उपवास आहे, तर मला उपवासाच्या निगडीत जे काय असेल ते तुम्ही मला उपलब्ध करून द्या. त्याबद्दलही तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आपण काल बघितलंय. म्हणजे आम्ही काल बघितलं तर त्याच्यामध्ये तिने सांगितलं बिग बॉसला की त्याच्याबद्दल एक महाराष्ट्राची संस्कृती तिने जपून ठेवलेली बरं का. बाकीचे कंटेस्टंट आहे का, मी म्हणतो बाकी कलाकार किंवा काय असन आणि सगळे बरीचशी लोक अरबाज पटेलला सपोर्ट करत असेल किंवा काय, मला वाटत नाही. मी तर त्याचं नाव डोरेमॉन ठेवले बरं का, तो डोरेमॉन आहे. तर त्या डोरेमॉनला बरोबर निकिता अंबोली बरोबर फिरवणार आणि तो जर का निकिता अंबोलीला जर का फिरवत असेल, बऱ्याचशांना वाटत असेल की निकिता अंबोली त्याच्यासमोर काय फसणार आहे, तो फेक कंटेस्टंट आहे बरं का, तो फेक कंटेस्टंट आहे. त्याचा फेकनेस विषय ना बघतोय पूर्ण, तुम्ही बघताय पूर्ण महाराष्ट्र बघतोय, तो फेक कंटेस्टंट आहे. त्याचाही खुलासा आम्ही करणार आहे. तो खुलासा मी मागच्या रिव्ह्यूमध्ये पण केलेला आहे, पण अजून बरेचसे खुलासे त्याचे करणार आहे की तो कसं फेक वागतोय आणि काय करतोय. तर मित्रांनो, एवढा होता आपला रिव्ह्यू. बरेचसे पुढच्या ह्याच्यामध्ये ज्या एपिसोड आहे त्याच्यामध्ये बरीचशी अजून भांडणं होणार आहे, आम्ही सगळे सांगणार आहे तुम्हाला पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, खाली कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.